नमस्कार मित्रांनो, तर सकाळ सकाळी डायट घेऊन आपण चाललो होतो आज कारखान्यावर जाण्याचं कारण असं आहे की मी जिथं लहानचं मोठं झालो मला तिथं जायचं होतं. आज म्हणलं लय दिवस झाले गेलो नाही. तिथं जाऊन पोहोचलो तर मला वाटलं तिथून तर काही नाही वाटाणा बरं का. पण तेवढ्यात मामाने केला फोन. मामाच धक्कादायक फोन मला आला म्हणलं चल आपल्याला जायचं आज आपल्याला भगवानगडावर. म्हणलं काय भानगड, म्हणलं काय नाही आज एकादशी दर्शन घेऊन येऊ आणि त्याच्यात भरती पण सुटलेली. म्हणलं जरा वशिलाच पण काहीतरी काम करू. म्हणलं हा चल मग जाऊन पाहिलं तर मोक्कार गर्दी होती बरं का. पण आता म्हणलं आपण पण खतरो की खिलाडी, म्हणलं आपण गर्दीत घुसू गर्दीत घुसलो आतमध्ये. पण आपली हिंमत काय व्हायना पुढे जाण्याची. म्हणलं लयच मोकार गर्दी, आपलं दर्शन काय 6-7 वाजेपर्यंत होणार नाही बरं का. मामा म्हणलं हानराव मला पण जायचं संध्याकाळी का आम्हाला परत. मग काय आपण मग बाहेरूनच बाबांचं दर्शन घेतलं. मग दुसरे देव होते तिथं, आपण त्या देवांचे दर्शन घेतले. देवांचं दर्शन घेता इथं आहे ना, इथं आमचा कार्यकर्त्याला स्माईल देत होता पण आतमध्ये. मग बाबांची इथं बसण्याची जागा होती, बसण्याच्या जागांचे दर्शन घेऊन आपण बाहेर आलो. इथं वस्तू संग्रहालय होतं बाबांचं, तिथं बऱ्याचशा वस्तू होत्या. त्यामध्ये तलवार पण होती, बंदूक होती. इथले बंदूक पाहून मला वाटलं आता इथं BGMIच खेळू आपण आता. पण काय मला तर काय खेळून नाही दिलं. मामा म्हणला नको भाऊ आपल्याला इथं घरी जायचंय परत. तिथून आपण घेतले दुसऱ्या देवांचे दर्शन. बाहेर एक बाबा बसले होते भविष्य सांगायचे. म्हणलं आपलं विचारायला जावं तर आपला उगाच सुखातलं देव दुखात जायचा. इथं आलेली होती दिंडीत म्हणलं जरा या सुलावर ताल धरून नाचावं. पण म्हणलं आपलं नाचणं बघून दुसऱ्यांचा मूड जायचं, म्हणलं नाचायचं. आणि असं तर काय होणारच नाही. आपण गार्डन पाहिलं तिथं फोटो काढल्याशिवाय आपण घरी आलो असं तर काय होणारच नाही. तेवढ्यात आमच्या कार्यकर्त्यांनी केली होती फोटो काढायची तयारी. पण म्हणलं तू काही कर, मी तुझा काय फोटो काढणारच नाहीये. ते झालं नाराज. मग आपण इथलं जाता म्हणलं इथंच मोठं पतंगन भाऊ आपल्याला खेळायला दिलं असतं लय भारी झालं असतं भाऊ. मामा म्हणलं आपल्याला तर काय खेळायला टाईम नाही बरं का, आपल्याला जायचंय घरी जाता आपण आलो गाडीपाशी. गाडीपाशी आल्यानंतर तर आमच्या कार्यकर्ता म्हणायला लागलं मग चप्पल हरवली. म्हणलं चप्पल हरवली म्हणतो कोणतरी गायब केली. आता कोणी सांगावं त्याला मीच गायब केलेली आहे. पण आता जाऊ द्या, आता शेवट देऊन टाकू द्याल चप्पल. बऱ्याच वेळा आमचं इथं आहे ना प्रवचन चालल्यानंतर आहे ना आमची शेवट आमच्या कार्यकर्त्याला आम्ही चप्पल देऊन टाकली. मग म्हणलं उगाच नको रडायला त्याला पण. मग काय आपण इथून मारली गाडीला की आपल्याला जायचं होतं घरी. तर मग आपण चाललो होतो लवकर घराच्या दिशेने. पुढं पाऊस पाहून मामा तर मोकार गाडी पळत होता भाऊ. म्हणलं मामाला म्हणलं भिजू दे भाऊ, पण दवाखान्यात नाही जायचं भाऊ आपल्याला काही झालं तरी. पण पुढे जाऊन पाहिलं तर कार्यकर्ते म्हणायला लागले गाडीत हवा नाही. चेक करून पाहिलं तर मागच्या चाकात तर जादा होती भाऊ, 10% जास्त होती, 50% हवा होती. मग काय म्हणलं आपल्याला जेवढी लागत होते त्याच्यापेक्षा जास्त असल्यामुळे आपण मग म्हणलं जाऊ द्या क्वार्टर्स पिऊ. मग क्वार्टर प्यायला बसलो नाही तर मामाच चाललं होतं भाऊ इथं फोनमध्ये कार्यक्रम. म्हणल्यावर काय विषय. मामा म्हणतो आज शेवट आहे भाऊ, फायनली आज IPLची. म्हणलं आलो आज तिथं बघणं महत्वाचं आहे भाऊ, चहा जाऊ द्या तिकडं. म्हणलं काही असू. मग काय कार्यकर्त्यांनी आज आपली क्वार्टर बिटर मारून झाल्यानंतर आपण गेलो पाथडीत. महेशला म्हणलं काहीतरी बोलतं ते असं बोलला भाऊ. मग महेश झालं होतं आंबट. म्हणलं आपल्याला आंबट होऊन काय जमणार नाही. मग तवर करायला एक तुम्ही, मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.